कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरामध्ये साधुग्राम तयार करण्यासाठी काही झाडं तोडण्याचा निर्णय झालाय। मात्र या निर्णयाला गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील सामाजिक संघटना आणि पर्यावरणप्रेमी विरोध करतायत। याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता इतर शहरातील देखील सामाजिक संघटना पुढे आल्यात। पुणे येथून नाशिकच्या तपोवन येथे आलेल्या या युवतींनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि झाडं तोडण्याला विरोध केलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन भागातील काही झाडं तोडून इथे साधुग्राम हे तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर या संपूर्ण निर्णयाला आता एकूणच विरोध होत आहे। एकही झाड तोडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका काही नागरिकांनी घेतली आणि त्याच पद्धतीने आता बाहेरचे खरं तर लोक सुद्धा येऊन नाशिकमध्ये या संपूर्ण निर्णयाला विरोध करतायत। आपण त्यांना विचारूया ते कुठून आलेले आहेत आणि नेमकं एकूणच त्यांचं म्हणणं काय आहे। तुम्ही कुठून आला आहात आणि काय म्हणता? आम्हाला जेव्हा कळलं की हे जे तपोवन आहे ते 1800 इतकी सुंदर झाड आहेत, खरं तर हे सोन्यासारखी जागा आहे नाशिककरांसाठी आणि ती कापून इथे साधुग्राम तयार करण्यात येणार आहेत जे कुंभमेळ्यासाठी जे सगळे साधू येणार आहेत त्यांच्यासाठी। त्याच्यामुळे ही झाडं तोडली जाऊ नयेत किंवा तपोवन वाचवा या मोहिमेसाठी सर्वार्थाने पाठिंबा देण्यासाठी आज माझी संपूर्ण टीम आम्ही इथे आलेलो आहोत। काय प्रशासनाला म्हणणं आहे आपलं, म्हणजे काय आपण मागणी कराल प्रशासनाला? प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की साधुग्राम सारख्या गोष्टीसाठी तुम्ही एका टेम्पररी पिरियड पुरते एक अवेलेबिलिटी करण्यासाठी झाडं कापू नये। त्यापेक्षा एवढ्या वर्षांपासून आणखी झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांचीच आपण जोपासना केली पाहिजे त्यांना तोडण्यापेक्षा, आणि अशा अजून ठिकाणी झाडं लावली पाहिजेत। अशा पद्धतीचे बोर्ड हातात घेऊन हे सगळे विद्यार्थ्यांनी आज नाशिकमध्ये आलेले आहेत। नाशिकमधले वेगवेगळे सामाजिक संघटना गेल्या काही दिवसांपासून हे झाडं तोडू नका अशा पद्धतीचं आंदोलन करतायत आणि खरं तर याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाहेरचे सुद्धा सामाजिक संघटना आता नाशिकमध्ये जे येत आहेत। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावरती प्रशासनाकडनं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।